हे गाय श्री स्वामी समर्थ. वेलकम टू अवर न्यू मिनी ब्लॉग. हा ब्लॉग असणार आहे आपला ॲनिव्हर्सरीचा. तर कशी दिसते मी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमच्या ह्या छोट्या छोट्याशा पऱ्या पण बघा मस्त नटल्यात. आणि हा परा बघा आमचा. तर पहिल्यांदा तर आपण केक घेऊया गार्गिस केक वर्ल्डमधून, ज्यांनी एक नंबर बेस्ट केक बनवून दिला आहे, जो मी हार्डली 4 ते 5 तासामध्ये ऑर्डर देऊन त्यांनी मला कस्टमाइज करून दिला. एक नंबर केक आहे जो मी दाखवेन तुम्हाला. तर आता आपण आलो हाऊस ऑफ लॉर्ड्स स्काय लॉन्ज येते ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला. आणि इथला ॲम्बियन्स एवढा भारी आहे ना, एकदम डिसेंट, आणि इथली वाईबच अलग आहे. खूपच छान वाटलं. आम्ही रूफटॉपमध्ये गेलो. खूपच छान, आणि पोरं पण मस्त एन्जॉय करत होती. इथला ॲम्बियन्स बघूच शकता तुम्ही. तर मगाशी जो आपण केक घेतला होता गार्गिस केक वर्ल्डमधून, तो मला काय आयडिया नव्हती त्या केकची. त्या ताईनेच मला केकचं पिक पाठवलं होतं. आणि आई शपथ, मी जेव्हा खोलून बघितलं तेव्हा त्याच्या मी प्रेमातच पडले अक्षरशः. एक नंबर बुके केक बनवून दिला होता मला, आणि टेस्ट तर त्याच्यापेक्षा भारी होती. तर आता आपण गिफ्ट्स देऊन घेऊयात, जे मी माझ्या मेहनतीच्या पैशातनं आणलं आहे. करते मी मेहनत कधी कधी. तर दोघांनी पण आम्ही वॉचेस घेतलेत, आणि जे आमचे बॉक्स बदलले होते. तर ठीक आहे, आपण घालून बघूया आता. आणि घेताना ते होतेच बरोबर, त्याच्यामुळे ते काही सरप्राईज नाही आहे. तर मी खूप जास्त एक्सायटेड होते, कारण ह्यांना काही गिफ्ट द्यायचं म्हणजे प्रश्नच पडतो. कारण ह्यांचे गिफ्ट खूप एक्सपेन्सिव्ह असतात, जे की आपल्या बजेटमध्ये पण नाही आहेत. आणि मी फर्स्ट टाईम त्यांना असं म्हणजे त्यांच्या आवडीचं काहीतरी दिलं आहे. तर मी खूप जास्त एक्सायटेड होते. वॉच पण तुम्ही बघू शकता, खूप छान असं वॉच. आणि यंदाची ॲनिव्हर्सरी तर स्पेशल होती. 10 इयर्स टुगेदर, 10 इयर्सची ॲनिव्हर्सरी होती आमची यंदा. आणि खूप छान अशी सेलिब्रेट झाली. इकडे आपण पेटपूजा करूया. प्लॅटर्स मागवलेत कसले तरी, ते सगळं मिक्स आहे त्याच्यामध्ये, कबाब वगैरे. आणि इकडे आम्ही मस्त ताव मारला आहे त्याच्यावर, कारण आम्हाला खूप जास्त भुका लागल्या होत्या. तर इकडे आता ऑलमोस्ट आमचं सगळं आवरत आलेलं आहे. मी पण जेवले, रिवचं पण पोट भरलं आहे मस्तपैकी. इकडे पोरांनी घेतले शोध लावायला. ते टेबलवरचं जे लॅम्प होतं त्याचा कलर चेंज करतात आणि खेळ करतात. काय काय एक एक पोरं काय पोरंच असतात. तर चला आपण जाऊया आता घरी. आणि जाता जाता शूट करता करता दिदी राहिली मागे, आणि दिदी अडकली मागे. दिदी आवाज देते, वहिनी दारुगड. ती राहिली होती मागेच. तर अशा प्रकारे आपला मिनी ब्लॉगचा होतो इथे एंड. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळं काही करून टाका. बाय बाय.